मित्रांनो, आज एक खास महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। एक अशी वनस्पती सांगणार आहे की या वनस्पतीचा जर उपयोग केला तर तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्तीचा लाभ होईलच। तुमच्या घरातली जी पैशाची अडचण आहे ही तर दूर होईलच, परंतु तुम्हाला जी इतर अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला सतत कुणाची ना कुणाची भीती वाटणे, लोक आपलं वाकडं करतील का ही मनामध्ये चिंता असणे, जे लोक आपलं वाईट चिंतितात त्या लोकांना टायमाला वेळेला आळा घालणे, आपल्या घरातली मुलं अभ्यास करत नाहीत, घरामध्ये सारखे वाद होत राहतात, या सगळ्या गोष्टीवर एकंदरीत एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हा उपाय रामबाण उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या अनेक प्रकारच्या समस्या नष्ट होऊ शकतात। एक अशी वनस्पतीचं नाव सांगणार आहे। या वनस्पतीचा जर योग्य उपयोग केला, या उपयोगाच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये काय काय फायदे होऊ शकतात, शिवाय शरीराच्या काही समस्या असतील। आता बऱ्याच लोकांना शारीरिक समस्येमध्ये गुडघेदुखी, मानदुखी, पोटदुखी अशा अनेक प्रकारचे त्रास होत असतात। आणि हे सगळे त्रास होत असताना त्यांना भीती वाटते की आमच्या घरामध्ये सर्प विंचू निघल्यावर आमचं कसं होईल। तर तुमच्या घरामध्ये सर्प विंचू निघू नये याच्यासाठी किंवा तुमच्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या नष्ट होण्यासाठी एक वनस्पती मी तुम्हाला सांगणार आहे। या वनस्पतीची पूर्ण माहिती आपण घेऊया। अत्यंत चमत्कारिक वनस्पती आहे आणि ही वनस्पतीचं नाव ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक वनस्पती सांगणार आहे असं सुरुवातीला बोललो। तुम्ही बघत असाल आपल्या स्वामी समर्थ दिंडोरी केंद्राचे जे संस्थापक आहेत आपले गुरुवर्य माऊली यांनी एक किस्सा त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगितला होता। ते असं म्हणतात, एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचं नाव आहे पांढरी वृक्ष। पांढरी वृक्ष किंवा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पांढरीची काठी म्हणून एक वनस्पती आहे। ही वनस्पती जर तुम्ही वापरली तर या वनस्पतीचे अनेक प्रकारचे फायदे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आता पांढरीची जी काठी आहे ही तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या, अशा प्रकारे असते। तरी पांढरीची काठी प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे, तुमच्या लहान मुलाच्या गळ्यामध्ये असली पाहिजे, तुमच्या घरातल्या अनेक लोकांच्या ज्येष्ठांच्या गळ्यामध्ये असली पाहिजे। ही जर तुमची पांढरी काठी तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरातल्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत, भूतबाधेच्या ज्या समस्या आहेत, तुम्हाला घरामध्ये जी भीती वाटत आहे ही कायमची नष्ट होऊन जाईल। फक्त ही पांढरी काठी तुम्ही वापरा। आता मित्रांनो, ही पांढरी काठी काय आहे हे मी तुम्हाला सांगतो। या पांढऱ्या काठीचे काय उपयोग आहेत हे तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात अगोदर ही पांढरी काठी भेटते कुठे, तर ही पांढरी काठी आपल्याला कोकणाच्या जंगलामध्ये सापडते। आणि ही पांढरी काठी एक दैवी वृक्ष आहे। ज्या टायमाला पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनी तपश्चर्या करत असतात आणि तपश्चर्या करत असताना ऋषीमुनींना साप, विंचू वगैरे भूतबाधा अशा काही गोष्टी असतात। या दोषापासून मुक्त होण्याकरिता, सापाची विंचवाची भीती न राहण्याकरिता ते साधुमुनी काय करायचे, तर त्यांच्या आडोशाला जिथे त्या ठिकाणी तपश्चर्या करणार आहेत त्या आजूबाजूला ते पांढऱ्या काठीचं कुंपण करायचे। आणि त्यामुळे त्यांना तपश्चर्या करताना कुठलाही अडथळा तयार होत नव्हता, त्यांचं काम सिद्धीला जात होतं। म्हणजे काय, या पांढऱ्या काठीचं सगळ्यात मेन गोष्ट ही पांढरी काठी जर आपण वापरली तर याचा फायदा काय होतो तो तुम्हाला सांगतो। एक तर तुमच्या घरामध्ये सर्प विंचू निघणार नाही, आणि जर सर्प विंचू निघाला तर तुम्हाला तो दंशिक करणार नाही, फक्त तुम्ही त्याच्या वाटं जाऊ नका। दुसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या काठीचा दुसरा उपयोग म्हणजे आपल्या घरातली भूतबाधा कायमची नष्ट होईल। तिसरा उपयोग, माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये धनवर्षा होईल, तुमच्या घरातली गरिबी कायमची दूर होऊन जाईल। आणि चौथी गोष्ट, तुमच्या घरातली मुलं अभ्यास करायला लागतील, नवरा बायकोची भांडणं होणार नाहीत। या पांढरी काठीचा उपयोग जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला, अवश्य तुमच्या घरामध्ये ही पांढरी काठी असायला पाहिजे। तरी पांढरी काठी ओळखायची कशी, तर मित्रांनो, आपल्या विज्ञानाचा एक नियम आहे, लाकूड कोणत्याही प्रकारचा असू द्या, या जगामध्ये जेवढे काही लाकडं आहेत हे सगळे लाकडं पाण्यावर आधार तरंगतात। मग ते वजनानं किती का असणं, कोणत्याही प्रकारचं लाकूड पाण्यामध्ये बुडत नाही, हा विज्ञानाचा नियम आहे। परंतु पांढरी काठी जी आहे, पांढरी नावाचा जो वृक्ष आहे, त्या वृक्षाची ती वनस्पती आहे, त्या वनस्पतीची जी काठी आहे ही काठी पाण्यामध्ये बुडते। ह्या काठीची ओळख काय, तर ही काठी पाण्यामध्ये बुडते, ही सगळ्यात मेन ओळख ध्यानात ठेवा। जर तुम्ही कधी पांढरी काठी घ्यायला गेलात बाजारामध्ये तर पाण्यामध्ये टाकून बघा, जर ती काठी पाण्यात बुडाली तर समजा ही काठी खरी आहे,
जर ती पाण्यात नाही बुडाली तर ती खोटी आहे. हे सरळ सरळ तुमच्या समोर आहे आणि ही काठी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये कुठेही भेटू शकते. तर मित्रांनो, तुम्हाला पांढरी काठी कशी ओळखायची मी तुम्हाला सांगितलं. पांढऱ्या काठीचं वैशिष्ट्य काय, तर ती तुम्हाला जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही अवेलेबल करून घेऊ शकता. छोटी मोठी गळ्यात घालण्यासाठी, हातात बांधण्यासाठी किंवा इतर अनेक प्रकारचे उपयोग तिचे करू शकतात तुम्ही. तर ही पांढरी काठी आपण सर्वांनी आपल्या घरी वापरायला पाहिजे, कारण या पांढऱ्या काठीने अनेक प्रकारच्या रोगाच्या समस्या दूर होतात, अनेक प्रकारे आरोग्याच्या समस्या दूर होतात आणि वास्तुशास्त्राच्या सुद्धा, वास्तुदोषाच्या सुद्धा समस्या दूर होतात. तर मित्रांनो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, अशा प्रकारची नवनवीन माहिती समोर आणण्याचा हेतू एकच असतो की ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्राचीन काळातला हा ठेवा आहे आणि हा ठेवा आपण सर्वांनी जपला पाहिजे. या वनस्पतीचा स्वीकार करा आणि या वनस्पतीचा अत्यंत मोठा फायदा आहे. आणि या वनस्पतीचा जर तुम्हाला अजून काही फायदा हवा असेल, काही माहिती अजून पाहिजे असेल, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही काठी आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वापरत होते. असं म्हणतात, ज्या टायमाला बाळासाहेब ठाकरे पांढरी काठी हातामध्ये घेऊन जात होते, पांढरी वृक्षाची, त्या टायमाला त्याने एका सिंहाला, बाळासाहेब ठाकरेंनी एका सिंहाच्या समोर नुसती काठी फिरवली तर तो सिंह पाळलेल्या कुत्र्यासारखा बाळासाहेब ठाकरेंच्या आजूबाजूला हिंडू लागला, पण त्यांच्यावर तो धावला नाही. म्हणजे काय, हिंस्र पशु, वाईट माणसाची भावना बदलण्यासाठी, जे लोक तुमचं वाईट करण्यासाठी तुमच्यासोबत राहतात, त्या लोकांना आळा घालण्यासाठी पांढरी काठी अत्यंत उपयोगी आहे. ही कुठली अंधश्रद्धा नाही, याला विज्ञान महत्त्वाचं आहे, याला विज्ञान प्रूव्ह केलेलं आहे, विज्ञानाने ही गोष्ट मान्य केलेली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पांढरी काठी तुमच्या घरामध्ये अवश्य असू द्या. तुमच्या लहान मुलांच्या गळ्यामध्ये पांढऱ्या काठीची एखादी माळ घाला. तुळशीची माळ ज्याप्रमाणे घालता त्याप्रमाणे पांढऱ्या काठीची माळ घाला. याचे अनेक प्रकारचे फायदे तुम्हाला पाहायला मिळतील आणि याचा फायदा काय होईल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण.